तदनंतर सामनावीर हे देऊन विजयजी पाटील साहेबांना विनंती आहे, जे गिफ्ट हॅम्पर आहे ते आपल्या शुभस्य आपण त्याला वितरित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी वितरित केले जाते. मनपूर्वक अभिनंदन. फलंदाज चला सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. ओपनिंग पेअर प्रांगणामध्ये आली आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. मंगलमूर्ती चॅलेंजर आणि रेखाई इंटरप्राइजेस दोन्ही टीम्स आपला पहिला विजय संपादित करून इथपर्यंत पोहोचलेत. चला गेम स्पीडअप करा थोडी मित्रांनो. चला मॅचकडे जाऊयात. पहिला बॉल मागे गेले, जागा बनवली आहे. तदनंतर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत तिकडे, बॉलवर एकतर कंप्लीट केली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये नाही, मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पंडित आणि त्याची साथ देण्याकरिता तानाजी ही ओपनिंग पेअर प्रांगणाच्या आतमध्ये दाखल. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज गुरु नाईक. यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता आणि कॅप्टन त्या ठिकाणी कॅच ड्रॉप करतायत. कॅच बनायला हवी होती. आजच्या दिवसात ना तेवढासा चांगला परफॉर्मन्स क्रिशकडनं बघायला मिळाला नाहीये. याही वेळेला बॉल तर चांगला होता, मात्र यष्ट्यांच्या मागे थोडीशी चूक. त्यानंतर बॅकअपला खेळाडू दोघं जण जात आहेत. त्या ठिकाणी पहिल्याकडनं थोडीशी फंबल झाली आहे, दुसऱ्याने मात्र त्या ठिकाणी जाऊन बॅकअप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. 2 धावा 22 या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. याही वेळेला फटका सजवण्याचा होता, मिस टाइम झाला. उंची बरीच गाठली आहे. स्वतः त्या ठिकाणी पोहोचून कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला, मात्र विचार केला तर कॅच कंप्लीट झाली नाहीये. बॅकअपला खेळाडू नव्हते त्या ठिकाणी, बरेच अंतर दूर होते आणि विचार केला तर वेगानं त्या ठिकाणी लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली आहे 6-6. यावेळेला पुन्हा एकदा टायमिंग झालेलं नाहीये प्रॉपर. आता मात्र त्या ठिकाणी एक फिल्डर होते प्रतीक, जो त्या ठिकाणी कॅच कंप्लीट करतोय. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. प्रतीक अप्रतिम. प्रतीकने गेल्या मॅच मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आणि तोच प्रतीक पुन्हा एकदा कॅच कंप्लीट करत असताना आपल्या संघाकरिता विकेटचं पतन. खेळाडू बाद. सज्ज होईल नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत. फलंदाजी करण्याकरिता प्रदीप तरे प्रांगणामध्ये दाखल बॅटिंगसाठी. यावेळेला मागे गेले, फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामधनं खाली क्षेत्र निवडलंय. बिटवीन दी गॅप खेळलाय या बॉलला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमधनं बॉल सर गॅप भेटत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. धावसंख्या 4 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली. पहिल्या षटकाचा विचार केला तर एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. अगदी अप्रतिम फटका तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. गॅपमधनं बॉल सरळ सीमारेषा पार. 10 धावा पहिल्या षटकाखेरीस जोडल्या गेल्यात आणि विकेट सुद्धा गमावली आहे ती म्हणजेच 1 आणि 10 धावा आहेत.
चला नवीन गोलंदाजी करण्याकरिता वेदांत नाईक मैदानाच्या आतमध्ये. वेदांत नाईक याला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला तानाजी, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रदीपला पाहतोय. या वेळेला तानाजीनं अगदी अप्रतिम फटका स्विंग केला या बॉलला, सरळ फेकून दिलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर पिच मिळालाय आणि त्यावर मात्र पुरेपूर समाचार. वरती विकेटनं आलेले बॉल आपण पाहिलं तर अतिरिक्त शफल झाल्यानंतर स्विंग केलं, भव्य टायमिंग झालं आणि त्यानंतर कुठलाही क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. सरळ बॉल निघून गेलाय, सडक पे कडक. षटकार 6. धावसंख्या 6 न वाढतीये, पुढे जाऊन पोहोचेल 16. गेल्या मॅच मध्ये या संघाच्या समोर तब्बल भली मोठी धावसंख्या 89चं लक्ष ठेवलेलं, परंतु त्यावेळेला पिंटू नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि त्या वादळानं मात्र संपूर्ण मैदान गाजवलं, ज्याने घणाघाती प्रहार केले आणि एकाती किल्ला लढवत असताना मॅच आपल्या बाजूने खेचलेली. त्याच्या विपक्षामध्ये टार्गेट तुम्हाला सेट करायचंय, मग मोठमोठ्या धावा तुम्हाला ठोकाव्या लागणारच. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल फेकून द्यायचा प्रयत्न केलेला, मागे फिल्डर येत आहेत, त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली आहे. बॅकअपला मागे खेळाडू होते त्या कारणाने बॉलला हातामध्ये कलेक्ट केलं. 1 बाउन्सनं षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, फोर्स केलेलं, परंतु तेवढंच चांगल्या पद्धतीने कनेक्शन नसल्या कारणानं विचार केला तर एक सिंगल या बॉलवर मिळाले. सिंगलनं वाढून 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवर त्या जोडल्या गेल्यात. क्रिकेट विश्वामध्ये थोडासा अशुभ मानला जाणारा हा आकडा आहे, परंतु तो कोणाकरिता शुभ कोणाकरिता अशुभ. यावेळेला अतिरिक्त शफल झालेले, यष्ट्या उडवण्याचा प्रयत्न आणि हलक्यानं यष्ट्या मिस केल्यात असं म्हणावं लागेल या ठिकाणी, कारण अगदी हलक्यानं अथवा बँग ऑन दी टार्गेट झालं असतं, परंतु विचार केला तर वाईट चेंडू पंचांनी दर्शवलं. इट्स नॉन प्लेबल. सज होईल. यावेळेला मागे गेले, तदनंतर वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलने खेळायचं होतं, परंतु या फटक्याकरिता त्या ठिकाणी फिल्डर तैनात केले होते, त्यांच्या हातामध्ये परफेक्ट जाऊन कंप्लीट झाली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू प्रदीप बॅक टू डग आउट. विकेटचं बदन. फटका चांगला होता त्या ठिकाणी, अतिरिक्त शफल झाले, परंतु त्यानंतर शफल झाल्यानंतर सुद्धा वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने अप्पर कट खेळायचे तशा पद्धतीच्या या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर होते ज्यांनी ही कॅच कंप्लीट केली आहे. विकेटचं बदन. याही वेळेला फटका तर चांगला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते, स्वतः कॅप्टन नाव आहे त्यांचं क्रिश, त्यांनी कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. विकेट. खेळाडू बाद. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता नवीन फलंदाज दाखल झालेत. नाव आहे त्यांचं जय म्हात्रे. स्कोरिंग करिता आमच्या सोबत स्कोरर सौरभ पाटील, सरवली या गावचे व्यक्तिमत्व आहे सौरभ पाटील. ते स्कोरिंग करिता आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिल्या मॅच पासून येणारी 5 दिवस नाही, आज आणि उद्या भादवड टेमकरपाडा प्रीमियर लीग करिता ते या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. BTPL आपण पाहतोय, अनुभवतोय. गोलंदाजाकडनं चांगला कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा त्यानंतर पुरेपूर कमबॅक त्याने केला आहे, कारण 2 विकेट्स मिळवल्यात आपल्या संघाकरिता, जेव्हा संघाला खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण बॅटिंग करणारी टीम ही ड्रायव्हिंग सीटवर येत होती असं म्हणावं लागेल, परंतु त्यानंतर गोलंदाजानं महत्त्वाचे 2 खेळाडू ज्या दोन्ही बॅटर्सला त्याने परतीच्या प्रवासाला धाडलं. आणि आता मात्र मॅचमध्ये पाहिलं तर धावसंख्या 19 स्कोर कार्डवर 19 आणि विकेट्स आतापर्यंत गमावल्या त्या म्हणजेच 3. वेदांत नाईक पुरेपूर कमबॅक करणारं षटक त्याच्याकडनं बघायला मिळालंय. यावेळेला मागे गेलेत, पुन्हा एकदा स्विंग केलं या बॉलला आणि फेकून दिलंय. सरळ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मायटी हिट. षटकार 6. कडक बलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तानाजीकडनं बघायला मिळतीये.
ज्या पद्धतीने शिवरायांचे मावळे सुभेदार तानाजी जशा पद्धतीने वार करायचे तशा पद्धतीने वार यावेळी फलंदाजी करणारा तानाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 2 कडक प्रहार ते मैदानामध्ये बघायला मिळालेत. संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमध्ये असताना मात्र महत्वपूर्ण धावा करतोय तानाजी. अगदी अप्रतिम. षटक क्रमांक या ठिकाणी संपलाय 2 आणि 2 षटकाखेरीज धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या त्या म्हणजे 25 आपण पाहत आहोत. बादवट टेमगरपाडा प्रीमियर लीग 2026 दैदिप्यमान सोहळा आयोजक आहेत या स्पर्धेचे अर्थातच सचिन भाऊ तरे आणि त्यांची संपूर्ण एंटायर अर्थातच भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी यांची खूप सारी मेहनत आहे या स्पर्धेकरिता आणि त्यांच्या या मेहनतीचं फळ आज मैदानामधून आपल्याला बघायला मिळतंय. अर्थात आपण पाहत आहोत BTPL 2026 गोलंदाजी करण्याकरिता क्रिश मॅचकडे पुन्हा एकदा परतूयात. क्रिश नाईक तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरनं आलेत. स्वतः संघाचे कॅप्टन आहेत. यावेळेला समोरून बॉलला बाहेरच्या दिशेने काढलाय. स्विंग केलंय. स्विंग अँड मिस क्रिकेटमध्ये ज्या गोष्टीला म्हटलं जातं. बॉल विकेटच्या मागे डॉट. याही वेळेला पुन्हा एकदा सेम बॉल मैदानाच्या आतमधून बघायला मिळतोय. जय म्हात्रेच्या विपक्षामध्ये क्रिश नाईक कडनं. या वेळेला मात्र फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे आणि वा त्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर होते त्यांनी कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू बाद. फिल्डर होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याकरिता आपण पाहू शकाल योगेश नाईक त्यांनी ती कॅच कंप्लीट केली आहे. योगेश नाना या नावानं खूप सारी प्रसिद्धी आहे या संपूर्ण भादवर आणि टेमघर या 2 गावांमध्ये. त्यांनी कंप्लीट केली ही कॅच. क्रिश मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने चेंडू हाताळले 2 चेंडू त्यापैकी डॉट होते आणि या बॉलवर विकेट आली आहे म्हणजे धाव अजून मात्र खर्चिक केली नाहीये त्याने. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. यावेळेला अगदी सन्मानात पद्धतीने खेळून काढलंय या बॉलला. थर्डमॅनच्या दिशेनं बॉल चाललाय. बॉलचा पाठलाग केला जातोय पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि वेगानं त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. यावेळी नवीन बॅटर जे बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत आपण पाहिलं तर हरी जोशी वा संघाचे सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. हरी जोशी ते प्रांगणामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. मिस्टर हरी जोशी जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या खांद्यावर. इथून सातत्यपूर्ण या संघाकडनं बिलॉंग करताना सातत्याने चांगला खेळ करणारा खेळाडू आहे. त्याच्या विपक्षामध्ये सज्ज होईल गोलंदाज. ओव्हर दी विकेटने क्रिश नाईक. रनअपमध्ये थोडासा बिघाड बघायला मिळतोय. पावलांमध्ये थोडासा बिघाड आणि त्यानंतर तो सुधरवून पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल क्रिश. स्ट्रायकिंग एंडला हरी जोशी आहे. त्याला माहिती आहे की त्याचं मैदानामध्ये थांबणं किती गरजेचं आहे. यावेळेला वा स्विंग केलंय पुन्हा एकदा. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर काय अप्रतिम पद्धतीने बॉल बाहेर निघतो. युवा प्रतिभा संपन्न खेळाडू नाव आहे ज्याचं क्रिश नाईक. वा जबरदस्त गोलंदाजी करतोय. फलंदाजांना समजून सुद्धा देत नाहीये. वा काय अप्रतिमरित्या बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढला.
फिंगर रोल करत असताना ते खूप अप्रतिमरित्या करतोय, फलंदाजाला समजून सुद्धा देत नाहीये. ही खासियत आहे या गोलंदाजाची. क्रिश नाईक पहिल्या मॅच मध्ये भलेही थोडेसे अपयशी झाले असले, परंतु कमबॅक करणं, तो कॅप्टन आहे संघाचा आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट गोलंदाजी करत असताना असं म्हणावं लागेल पुन्हा एकदा. यावेळेला मला वाटतंय मैदानाच्या आतमध्ये बॅटेज होती की काय, कारण ज्या पद्धतीने क्रिसनं रिॲक्शन दिली आहे विकेट कीपरकडे पाहून असं वाटतंय की जवळपास एज लागली असावी. बॉल मिस झाला विकेटच्या मागे, षटक संपले, 3 धावा जोडल्या गेल्या स्कोर कार्डवर. 27-27, 9च्या सरासरीनं आतापर्यंत धावा केल्यात. अजून सुद्धा 3 षटकांचा खेळ तो इथून बाकी आहे. चला बी फास्ट, तुम्ही आतापर्यंत वेळेमध्ये आहात याची आम्ही खूप कौतुक करतो त्याबद्दल आपलं आणि प्रशंसा सुद्धा. आणि इथून सुद्धा आपण वेळेमध्येच ही 2 षटकं हाताळा. आणि वा, पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता ज्याने खऱ्या अर्थानं तुम्हाला गेल्या मॅच मध्ये आणलं होतं तोच प्रतीक गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरनं आलाय. प्रतीक तरे. प्रतीक गोरे आलेत, लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत. गोलंदाजी करण्याकरिता येत असताना सिद्दीक भाबे सर, व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट यांना आपण ऐकलात. अक्षय पांडव सर, व्हॉइस ऑफ वाडा यांना आपण ऐकलं. वा, पुन्हा एकदा फुटबॉल पद्धतीचं क्षेत्ररक्षण ते मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. त्यानंतर दर्शन नाईक सर, याच गावातील आवाज, त्यांना सुद्धा आपण ऐकलं. पुन्हा एकदा हरी जोशी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला कट केलं या बॉलला पुन्हा एकदा. आता मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये बिघाड बघायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी मागे बॅकअप तैनात केलं होतं. आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार करतो, वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. सातत्याने तुम्ही अशा पद्धतीने बॉलला स्टॉप करणं थोडंसं कठीण. बघाय प्रेक्षक, जिथे जागा मिळेल तिकडे बसायत, जिथे जागा मिळेल तिथून स्पर्धेचा आनंद घेत आहेत, कारण स्पर्धा तेवढी अप्रतिम आपण पाहतोय, जिचं नाव आहे भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026 हा भव्य दिव्य थरार. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अगदी वेगवान. वा, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मैदानाच्या आतमध्ये. काय झालंय त्या ठिकाणी, यस, बाउंड्रीच्या दिशेनं बॉल निघून गेलाय, कारण ज्या वेगानं बॉलला उडवलेलं असं वाटलं की हातानं तितक्याच वेगानं बॉलला स्टॉप करून मैदानाच्या आतमध्ये ढकलले की काय, आणि विचार केला तर क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन बॉल सरळ सीमारेषा पार. धावसंख्या 4 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली आहे 34. समोर आमच्या जी गॅलरी आहे श्याम नाईक गॅलरी, त्या श्याम नाईक गॅलरीमध्ये मिस्टर शुभम नाईक त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण 70-70च्या अनेक मोठमोठ्या मॅचेस ज्या पाहतोय त्या सर्व मॅचेसचं मॅनेजमेंट करणं ज्यांच्यावर जबाबदारी असते त्या अर्थातच शुभमजी नाईक या ठिकाणी आलेत. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू सुद्धा आहेत. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा तानाजी स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला फटका सजवलाय खरा, बरीच उंची गाठली आहे. पुन्हा एकदा क्रिश, आता मात्र कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये क्रिश, परतावर लागेल माघारी. मिस्टर तानाजी बॅक टू डग आउट. बिग ब्लो, मोठा हादरा, कारण वेल सेट बॅटर जो 5 चेंडू 15 या धावसंख्येवर खेळ करत होता, डेफिनेटली 300च्या स्ट्राईक रेटनं त्याला परतावं लागेल माघारी. विकेटचं बटन खेळाडू बाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं दोन्ही टीम, प्रभाकर स्मृती आणि SSK इंटरप्राइजेस. प्रभाकर स्मृती आणि SSK इंटरप्राइजेस चला टॉस करण्याकरिता या.
दोन्ही टीम कॅप्टन्स बी रेडी. इनिंगच्या ब्रेकमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. महेंद्र या वेळेला मात्र मैदानामध्ये आल्या आल्या त्यांना परतावं लागतंय. हिट विकेट झालेत की बॅटेज घेऊन बॉल स्टँडवर गेलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात जे काही मैदानाच्या आतमध्ये घडलंय ते, कारण खूप क्विकली ती इन्सिडेंट मैदानामधनं घडला. यस, बॅटेज घेतली आणि त्यानंतर प्लेड ऑन झाले फलंदाज. बॅटची एज घेऊन बॉल विकेटवर जाऊन आदळलाय. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद परतीच्या प्रवासाला. आम्ही म्हणालो की प्रतीक गोरे जबरदस्त गोलंदाजी त्याने पहिल्याही मॅचमध्ये केली आहे आणि याही मॅचमध्ये करण्याकरिता सज्ज झालेला. पुन्हा एकदा त्याने या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त धावा खर्चिक केल्या. त्या अर्थातच 8 आणि विकेट मिळवून दिल्या 2. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता गेल्या मॅचचा हिरो तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नाव आहे दर्शन नाईक. गेल्या मॅचमध्ये काय अप्रतिम 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी ज्या फलंदाजांना साकारलेली, तोच दर्शन नाईक बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वतः एक उत्कृष्ट समालोचक आहेत, अँकर आहेत, याच गावामधनं बिलॉंग करतात आणि आज आपल्या गावची लीग खेळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. परंतु प्रमुख खेळाडू, प्रमुख बॅटर त्या संघाचा तो अजून सुद्धा मैदानामध्ये आहे, हरी जोशी. आणि त्याच्या विपक्षामध्ये क्रिश नाईक पुन्हा एकदा सज्ज होईल. हे बॅटल पुन्हा एकदा रंगत असताना पाहण्यामध्ये मज्जा आहे. यावेळेला फटका तर चांगला सजवलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला स्टॉप सुद्धा केलाय. एक सिंगल मिळाली आहे. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील नाही, मात्र सिंगलवर समाधान मानतायत, कारण हरी जोशी यांना माहिती आहे दर्शन नाईककडे सुद्धा क्षमता आहे इथून चांगले फटके खेळण्याची आणि त्यांना यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला राहून देण्याचा तो विचार मात्र हरी जोशी यांनी केलाय. धावसंख्या 36 स्कोर कार्डवर. लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. 4.1 चेंडूंचा खेळ झाला आणि 6 विकेट त्या इथपर्यंत गमावलेल्या आहेत, आतापर्यंत गमावल्यात. येणारे अजून सुद्धा 11 बॉल्सचा इथून खेळ बाकी. 11 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा त्या मैदानामधून ठोकल्या जातील. यावेळेला दर्शन ऑन साईडला बॉलला खेळून काढतात. बॉल मिडॉनवरनं लॉंगलच्या क्षेत्रामध्ये येईल. पुन्हा एकदा प्रतीक मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक, क्रिश आणि पाहिलं तर हरी या तिघांमध्ये जास्त खेळ तो मैदानामधनं रंगताना बघायला मिळालाय. कारण कॅचेस उडल्या त्या प्रतीकच्या दिशेनं गेल्या, त्याच क्रिशच्या दिशेनं गेल्या. क्रिशनं गोलंदाजी चांगली केली. प्रतीकनं गेलं षटक खूप अप्रतिम हाताळलं. सर्व काही या दोन खेळाडूंच्या मात्र अवतीभोवती या मॅचमधलं समीकरण ते फिरताना बघायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं बॅटरच्या विपक्षामध्ये. या वेळेला वा काय अप्रतिम ट्रॅप रचलेला आणि त्या ट्रॅपमध्ये परफेक्ट फलंदाज अडकलेत. बॉल कुठे जायला हवा होता हरी जोशीकडनं आणि बॉल गेलाय तरी कुठे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डर तैनात होते. योगेश म्हात्रे अर्थातच त्यांना निकनेम आहे, नाना या नावानं प्रसिद्धी आहे. त्यांनी कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. विकेटचं बदल. या कॅच करिता गौरवजी पाटील आणि विजयजी पाटील यांच्याकडनं गौरव मोटरचे ओनर अर्थातच विजयजी पाटील यांच्याकडनं या कॅच करिता 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच सचिन भाऊ तरे यांच्याकडनं सुद्धा रोख रक्कम 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. या क्षेत्ररक्षकाकरिता नाना त्या ठिकाणी तैनात होते, त्यांनी कंप्लीट केली ही कॅच. आतापर्यंत 2 कॅचेस त्याही खेळाडूंना कंप्लीट केल्यात. कव्हरच्या क्षेत्रामध्ये असताना चांगली क्षेत्ररक्षण करतायत आणि चांगली फिल्डिंग करतायत. सज्ज होईल पुन्हा एकदा क्रिश नाईक. या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. वन मोर डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू मैदानामध्ये कंप्लीट झालाय. क्रिश याही वेळेला वा अगदी अप्रतिम फलंदाजाला फॉलो करतोय असं म्हणावं लागेल. जशा पद्धतीने जेव्हा समजलं की रिव्हर्स करिता फिरले तसं अजिबात त्यांच्या स्लॉटमध्ये बॉल दिला नाही. बर्राच बॅटपासून लांब हाताळला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा आतमध्ये सुद्धा आलाय. क्षमता आहे या गोलंदाजाकडे दोन्ही पद्धतीने बॉलला फिरवण्याची. टप्पा पडल्यानंतर एक चेंडू बाहेर निघतोय, दुसरा बॉल आतमध्ये येतोय आणि सर्व काही गोष्टींचं मिश्रण करत असताना क्रिश नाईक मात्र जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळतीये. या वेळेला टप्पा पडला, बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न पाहिला पण तर वेट करून खेळलंय. फिल्डर त्या ठिकाणी बॉलवर गेलेत आणि एक सिंगलचं रूपांतर लगेच डबलमध्ये झाले आणि 2 वर समाधान मानतायत.
2 नव्याण्णव स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचली आहे 39-39. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिला आपण तर समाप्ती झाले ते म्हणजेच 5 आणि 5 षटकाखेरीज धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 39-39. शेवटचे 6 बॉल बाकी. चला बी फास्ट. बघा लाईव्ह स्क्रीनवरनं संघाचे संघमालक मिस्टर आय थिंक जयू यांना या ठिकाणी दाखवलं जात आहे. कारण ऑक्शनच्या निमित्तानं जेव्हा आलेलो तेव्हा मात्र त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आलेला. त्यांना आपण लाईव्ह स्क्रीनवरनं पाहिलं. यावेळी मात्र प्लम झालेत फलंदाज दर्शन नाईक, त्यालाही परतावं लागेल. प्रतीक आणि प्रतीक पुन्हा एकदा या आल्या या षटकामध्ये सुद्धा विकेटनं सुरुवात करत असताना परतावं लागेल माघारी मिस्टर दर्शन नाईक, गेल्या मॅचचा हिरो. या मॅचमध्ये मात्र स्वस्तात बाद झाले परफेक्ट प्लम. वा काय डिसिजन आलाय पंचांकडनं. अगदी अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला. फलंदाजाला समजलं नाही, तो सरळ वेगानं त्यांच्या पायावर जाऊन आदळलाय आणि यष्ट्यांच्या मधोमध सापडल्या कारणाने विकेटचं पतन. खेळाडू बाद. 39 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आणि आतापर्यंत विकेट्स गमावल्या त्या म्हणजेच 8. शेवटच्या 2 विकेट्स त्या इथून बाकी आहेत आणि 5 बॉलचा खेळ तो सुद्धा बाकी आहे. प्रतीक गोरे यावेळेला टप्पा पडतोय. बॉल हलकासा कट होतोय कारण लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे, त्याला निसर्गाकडनं लाभलेली ही देणगी आहे टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढण्याची आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. यावेळेला हलक्या हातानं फक्त खेळून काढलंय या बॉलला. बॉल मिड ऑफनं लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये जाईल. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने गेला. बॉल हातामध्ये कलेक्ट केलं. लॉंगऑफच्या खेळाडूंना एक सिंगल या बॉलवर मिळाली. अगदी सन्मान पद्धतीने खेळून काढणं पसंत केलंय. नवीन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये आले दीपक राणे. यावेळेला टप्पा पडतोय त्यानंतर बाउन्स होतोय बॉल जागेवरच. पंचांकडे लाऊड अपील नाही आहे परंतु अपील करतायत ज्याच्यामध्ये ना आत्मविश्वास ना उत्साह. यावेळेला पुन्हा एकदा 1 मोर डॉट बॉल. वा प्रतीक, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळतीये पुन्हा एकदा या षटकामध्ये. हाणामारीचं षटक ज्या पद्धतीने मगाशी सिद्दीक सरांनी उल्लेख केला होता की हे षटक हाताळण्याकरिता तुमच्यामध्ये जिगरा असायला हवा आणि तो प्रतीकमध्ये त्याने फक्त धाव खर्ची केली 1 आणि विकेट सुद्धा मिळवून दिली 1. यावेळेला बॉल चालला आपण पाहिलं तर मिड ऑनवरनं लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर फेक मात्र थोडीशी खराब. जिथे दुसरी धाव झाली नसती तिथे मात्र 2 तर कंप्लीट झाल्यात. काय तिसरी होईल नाही, मात्र पहिला पण तर 2 वर समाधान मानावं लागेल. या अंतिमच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या त्या म्हणजे 3 आणि विकेट मिळवली ती म्हणजे 1. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 36 आणि 36 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत त्या म्हणजेच धावा 43 धावांचं लक्ष. येणारे बॉल आहेत 36 आणि करायचे आहेत 43. चला नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जातोय. त्या ठिकाणी अक्षय पांडव सर जोडले जातील. तुमच्या समवेत प्रभाकर स्मृती आणि SSK इंटरप्राइजेस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत का? प्रभाकर स्मृती आणि SSK इंटरप्राइजेस. मायक्रोफोनवरनं बदल करूया. जशी सेकंड इनिंग चालू होईल तुमच्या समवेत जॉईन होतील मिस्टर अक्षय पांडव सर. थँक्यू. मी या ठिकाणी टॉस करण्याकरिता मान्यवरांना आमंत्रित करतो बिपिनजी पाटील आणि कल्पेशजी गुळवी यांना की आपण सन्मानानं टॉस बॉक्समध्ये यायचं. यस, दोन्ही मान्यवर त्या ठिकाणी आलेले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत.
आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स ते सुद्धा या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. एका बाजूने आहे भादवड बी आणि दुसऱ्या बाजूने BTPL. भादवड बी असा कॉल दिलाय आणि BTPL टॉस या ठिकाणी आपण पाहू शकाल जिंकलाय अर्थातच स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमने. आणि विनिंग टीमच्या कॅप्टन करिता आपण हे गिफ्ट हॅम्पर आहे तर या ठिकाणी आपण ते वितरित करूयात कॅप्टनला. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा सन्मानानं त्या ठिकाणी मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे स्वर्गीय प्रभाकर स्मृती टीमचे कॅप्टन. कॅप्टन काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या मॅचमध्ये काही चुका झाल्या, मॅच हातामधनं गमवावी लागली होती, परंतु काय पुन्हा एकदा प्लॅनिंग काय असेल या मॅचमध्ये? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. डेफिनेटली कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. पुन्हा एकदा 30 प्लेइंग 11 बघायला मिळेल का? काही चेंजेस असतील? आहे चेंजेस आहेत. चेंजेस आहेत. आणि कसं वाटलं पहिली मॅच इकडे खेळले, ही खेळपट्टी, या सर्व काही गोष्टी, फ्लड लाईट्समध्ये आपण ही स्पर्धा पाहतो, त्याबद्दल काय सांगाल? चांगलं आहे, आयोजन चांगलं केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी आमच्यासोबत SSK एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टन टॉस गमवावा लागला आहे. आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग येते. मनामध्ये काय ठरवून आला होतात की टॉस जिंकले असतात तर काय निर्णय स्वीकारला असता? आम्हाला टार्गेटच द्यायचा होता त्यांना. आम्ही विचारच केलेला की आम्ही बॅटिंग करू टॉस जिंकल्यानंतर. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊन मनामध्ये आला होता. कोणत्या खेळाडूंवर जबाबदारी असेल प्रथम बॅटिंग करत असताना मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याची? आमच्याकडे तुषार आहे, सुजित आहे, विजय आहे आणि आयकॉनिक प्लेयर आहेत आमच्याकडे, संकल्प, बाबू म्हणून चांगले चांगले प्लेयर आहेत आमच्याकडे सर. डेफिनेटली. कसं वाटलं या ठिकाणी तुमच्या गावामध्ये स्पर्धा पाहतोय? सचिन दादा आणि त्यांच्या टीमची अथक मेहनत आहे या स्पर्धेकरिता आणि संपूर्ण एंटायर ही स्पर्धा पाहताना त्याबद्दल काय म्हणाल? खूप मजा येते सर. गावची टुर्नामेंट आहे, आमचीच टुर्नामेंट आहे आणि खूप मजा येते. आम्ही एन्जॉय करायसाठीच खेळतो आणि एन्जॉय करायसाठीच ही टुर्नामेंट आहे सर. डेफिनेटली. खूप थँक्स सचिन दादा आणि ऑल प्लेयर्स, खास करून बाळा आहे, करेश आहे, खास करून सागर तरे, मिलिंद म्हात्रे. खूप मेहनत घेतली त्यांनी. पिचवर सकाळपासून ते या ग्राउंडवर मेहनत करत असतात सर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. देऊया दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला या ठिकाणी शुभेच्छा. आणि टॉसबॉक्समधनं या ठठिकाणी आपण पाहिलं तर निर्णय आलेला आहे, अर्थात नाणेफेक जिंकली आहे स्वर्गीय प्रभाकर स्मृती या टीमने आणि निर्णय स्वीकारलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा. बॅटिंगकरिता आमंत्रित केलं SSK एंटरप्राइजेस या टीमला. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2026-6 थरार. ओव्हर टू यू अक्षय सर. थँक्यू. सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता जर आव्हान, त्यावर जर आपण नजर टाकली तर 43 धावसंख्येचं आव्हान आहे. या मैदानाची भौगोलिक जी परिस्थिती आहे. योगेश तरे यांच्या सलगच्या 3 योगेश म्हात्रे यांच्या सलगच्या 3 षटकारांकरिता या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थातच सचिन भाऊ तरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि गौरव मोटर्सचे ओनर अर्थातच विजयजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टोटल जर का सलगचे 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल नाना यांच्याकरिता. नाना यांनी 2 कॅचेस आतापर्यंत पकडल्या सुद्धा. तानाजी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो पाहत राहील. बॉल जाईल सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवणारा दमदार हिट. षटकार 6. एक चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. 40+ चं क्रिकेट सध्या डावाच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळालंय. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकून तिथे बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज योग्य वेळी चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर हा चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केला. आणखी एकदा तिथे बॉल समोर खेळवलाय. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलच्या खाली. झेल टिपला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका तो लागलाय. फलंदाज बाद. रेखाई या संघाला आपण सध्या फलंदाजी करताना पाहताय. पहिला झटका या टीमला लागलाय. मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न होता. चेंडूला हवेमध्ये उडवलं, पुढे खेळवलं होतं. लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन आहे, स्वीट व्हॉइस जो येणं गरजेचं तो नव्हता आणि त्याचंच कारण थोडासा खाली राहिलेला हा बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला. वेगवेगळे कॅमेराचे जे अँगल आहेत ते तुम्हाला तिथे दाखवले जात आहेत.
रेखा आई 0303 आणि त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती चॅलेंजर्स ज्यांच्यामध्ये हा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. तानाजी चांगली गोलंदाजी ती करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद जे फलंदाजी करण्याकरता आलेत. पुढचा बॉल चांगला बॉल आहे इथे टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. चेंडूवर फिंगर रोल करतोय, कट करण्याचा प्रयत्न तो यशस्वी होत असताना पाहायला मिळतं. हे बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला जिथे दाखवलं गेलं टप्पा खाल्यानंतर एक चांगला टर्न त्या चेंडूला मिळाला आणि त्यामुळे फलंदाजाला शांत करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. शांतता ती मैदानाच्या आतनं प्रस्थापित करणं सध्या गरजेचं आहे. इथे यष्टी वाकवली आहे, क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. 2 विकेटचं पतन पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. 40+ खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये खेळताना पाहायला मिळतात, मात्र 2 विकेट गेल्यानंतर नियमामध्ये थोडीशी शिथिलता ती दिली जाते आणि इथे आता एक ज्युनियर खेळाडू ज्याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवू शकता, मात्र काय गोलंदाजी केली आहे तानाजी यांनी. अगदी समवयस्क जे खेळाडू होते मैदानाच्या आतमध्ये त्यांना परतीचा प्रवास तो करायला भाग पाडलाय. धावसंख्या 7, 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहताय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे त्यांच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. सेकंड डाऊन नंतर मैदानाच्या आतमध्ये आले. धावसंख्या 7 आहे, 31 मध्ये अजूनही बनवायचे आहे 36. लो स्कोरिंग मॅचमध्ये तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामे खूप वेळा पाहायला मिळतात. काय या मॅचमध्ये तसाच एखादा हाय व्होल्टेज ड्रामा तो लपलाय का ते आपल्याला बघायचंय. इथे चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाही आहे, त्यामुळे पंचांनी तिथे एक फेअर बॉल तो दर्शवलाय. इथे बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे, फलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूचा वापर केलाय. पंचांनी जो निर्णय दिला होता त्यावर आक्षेप दर्शवत तिथे त्या निर्णयाला चॅलेंज केले. तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे आणि त्या चांगल्या चेंडू बरोबर ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त एकेरी 7-2 अशी स्थिती आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना रेखाई 0303 या टीमची विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 36 या धावसंख्येची त्यांना गरज आहे. येणारी 5 षटकं ती इथनं शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता भावेश नाईक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया भावेश त्याची गोलंदाजी कशी असेल. टीमला जर इथनं विजयापर्यंत घेऊन जायचं आहे तर मग त्याला योग्य टप्प्यावरचा मारा मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. फलंदाजांना बंदिस्त करावा लागेल. गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये त्यांना अडकवून सोडवावं लागेल, तरच या मॅचमध्ये त्याच्या टीम करता जागा निर्माण होऊ शकते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. दमदार, दर्जेदार, स्ट्रॉंग अँड लॉंग हिट ती मैदानाच्या आतनं आपण पाहिली आहे. षटकार. आणखी 2 षटकार सलगचे खेचले तर 3000 रुपये मिळतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन दादा ज्यांच्या माध्यमातून 1000 आणि गौरव मोटर्स विजय दादा ज्यांच्या माध्यमातून दिले जातील 2000. टोटल 3000 रुपये ते पारितोषिक इथे लावलं गेलंय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय भावेश नाईक. इथे सलग दुसऱ्यांदा उडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल 38 सर्कलच्या नजदीक पडेल तोपर्यंत 1 रन ती तिथे अधोरेखित केली जाईल. एकेरीच्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण या मॅचमध्ये विजय संपादित करायचा आहे तर मग फलंदाजांवर रोख लावणं गरजेचं आहे आणि ती रोख
सध्या गोलंदाजांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लावली गेली आहे. एक षटकार जरी खाल्ला असला तरी त्यानंतर योग्यतेचं प्रत्युत्तर ते दिलंय. तिथे खेळाडू कक्षात तो तुम्हाला दाखवला गेला. थोडासा शांत खेमा तो पाहायला मिळाला, कारण विकेट गेल्यात, रन तेवढ्याशा आलेल्या नाही. एक षटकार या ओव्हरमध्ये जरूर आलाय. यावेळेस मात्र हा बॉल फलंदाजाला गुंगारा देतोय, विकेटच्या मागे जातोय. यष्ट्यांच्या वर्ण तो विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन दर्शन यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जेव्हा शफल होता तेव्हा चेंडू तुमच्या पाठीच्या जवळनं किती जवळनं गेलाय तेही लक्षात असणं गरजेचं असतं, कारण खूप वेळा असं होतं ना, तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होता आणि बॉल टप्पा खाल्यानंतर तुमच्या अगदी पाठीच्या जवळनं जातो, ज्याला तुम्ही सोडून देता, मग तो डॉटच्या स्वरूपाने निघतो. मोठमोठ्या मॅच अशा पद्धतीच्या चेंडूमुळे फसताना पाहायला मिळालं. मात्र यावेळेस बॉलला केलाय हुक आणि त्यावर केलाय षटकार बुक. बॉल सीमा रेषा पार, षटकार. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉडी लाईनवर बॉल होता, योग्यतेनं त्याला पनिशमेंट दिली आहे तिथे बॅटरनं. चांगला स्ट्रोक तो खेळला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये केली आहे वाढ. धावसंख्या आता पुढे सरकत असताना जाऊन पोचली आहे ती 40 या आकड्यावर, 20 या आकड्यावर, माफ करा, 20 धावा या राफलकावर आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सिंगल त्याच्या मदतीनं 13 रन्स या 4 बॉलमध्ये घेतला गेला. आव्हान खूप मोठं नाही आहे. इथनं अजूनही 23 रन त्या विजयाकरता बनवायचे आहेत. या पद्धतीनं जर षटकार येत राहिले तर मग या आव्हानाला कठीण करणं ते कदापि शक्य नाही आहे. या मॅचमध्ये जर जागा निर्माण करायची तर गोलंदाजांना इथे विकेट त्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नाही आहे. विकेट जर घेतल्या तर आणि तरच या मॅचमध्ये कुरघोडी करणं ते शक्य होऊ शकतं. आवाज आला होता इथेही बॅटचा, मात्र विकेट किपरपासून थोडासा दूर राहिला. टप्पा खाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तोही खूप महत्त्वाचा आहे, कारण ऑलरेडी 13 रन्स या ओव्हरमध्ये आल्यात. यापेक्षा जास्त रन्स आल्या तर मग मॅच खूप लवकर हातातनं निसटून जाऊ शकते. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला, जोपर्यंत त्यानं वेचलंय 1 रन जी दाफलकावर जोडली गेली. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचा इरादा होता, मात्र विकेट ती घेतली गेली नाही. एक सिंगल शेवटच्या बॉलवर येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 21 आहे. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरचा खेळ, 24 चेंडूचा खेळ इथनं बाकी आहे. आणि या 24 चेंडूमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 22 या धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडू आणि 22 धावा. समीकरण सोपं आहे, काय हे समीकरण कठीण केलं जाईल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. योग्य टप्प्याची निवड ती गोलंदाजांच्या माध्यमातून होईल का? खूप सारे असंख्य प्रश्न सध्या खेळाडूंच्या संघ सहकाऱ्यांच्या जे पाठीराखे आहेत त्यांच्या मनामध्ये भिडसावतात. या प्रश्नांची उत्तरं गोलंदाजांना मैदानाच्या आतनं द्यावी लागतील. सध्या गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता हरीश जोशी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. एक शांत, संयमी आणि हसतमुख असा खेळाडू आहे. अगदी कॅप्टन कूल असं म्हणू शकतो आपण त्याला, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये हरीश जोशी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट ती त्याच्याकडनं केली जाते, कारण बोथ एंड तो खेळ सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमला सहकार्य करावं लागेल, कारण आज उद्घाटन समारंभाचा जो कार्यक्रम होता त्यामुळे 2 तास उशिरानं आपण मॅचेस सुरू केल्यात. इथे मात्र बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि पाठवून दिलंय त्याला सीमा रेषा पार. रात्रीच्या या काळ्या भोर आकाशातनं एखादी चांदणी तुटावी, अगदी तसा हा बॉल आपल्याला मैदानातनं पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर जाताना षटकार. अगदी चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये अगदी गौरव मोटर्सचा जो बॅनर आहे त्याला हिट करणारा हा दमदार षटकार तो आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र चांगला बॉल आहे, फुल लेंथवर टाकलं. चांगलं कमबॅक, योग्य प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर. एखाद्या गोलंदाजानं फलंदाजाला दिले हे एक चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. धावच्या स्वरूपाने चेंडू हाताळलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 27 धावा या सध्या दाफलकावर आहेत. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यावेळेस पुण्याच्या एकदा फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय.
एक षटकार तू मारला असला म्हणून काय झालं, त्यानंतर मला माझे गोलंदाजीची कलाकारी अदाकारी ती मैदानाच्या आतनं दाखवायची आहे, तुला रोखायचं आहे, बंदिस्त करायचं आहे, शांत ठेवायचं आहे. आणि तेच काम सध्या गोलंदाजीच्या माध्यमातून हरीश जोशी मैदानाच्या आतनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला बॉल आहे, अपील पंचांकडे आपल्याला पाहायला मिळाली. बॉल निर्धावच्या स्वरूपानं आलाय. धावसंख्या 27, 27 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर इथनं 16 या धावसंख्येची गरज आहे. एक षटकार आल्यानंतर 3 डॉट बॉल ते हरीश जोशीने टाकले, तिथे कमी गतीने टाकलाय. मात्र हे मैदान जिथे बॉल बॅटला लागला की मग तो सीमारेषेच्या आत मिळत नाही. यावेळेस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर षटकार. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे कमी गतीचा फुल टॉस होता आणि त्याला उंच हवेतनं उडवलं आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे नेलं. मनमुराद आनंद प्रेक्षकांना षटकार चौकारांचा लुटता येतोय, कारण षटकार चौकारांची आतिषबाजी ती सातत्यानं मैदानाच्या आतनं सुरू आहे, प्रत्येक मॅच मधनं सुरू आहे. इथे मात्र आवाज आलाय आणि त्या आवाजाला पंचांनी दुजोरा दिलाय. विकेट ती संपादित होती. माघारी परतावं लागेल बॅटरला, फलंदाज जयेशला. मात्र बाद होण्यापूर्वी या डावातली एक महत्वाची इनिंग जयेशच्या माध्यमातून साकारली गेली. 19 धावसंख्येची एक चांगली इनिंग जयेशने मैदानाच्या आतनं पेशकश केली. धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर 3 विकेटच्या पतनानंतर सध्या टीम ती जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. दहा धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे आणि तब्बल 3 षटकं ती तुमच्याकडे शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने रन्स त्या राफलकावर जोडल्या जातील. 10 धावसंख्येची जरी गरज असली तरी या 10 धावा धाफलकावर लावण्याकरता किती खडतर प्रवास करावा लागतोय की सहजतेनं धाफलकावर लागतायत, कारण हे लीग फॉर्मॅट आहे. पुढच्या वेळी जेव्हा ही टीम समोर येईल तेव्हा त्यांच्या मनात पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज हरीश तो सज्ज होतोय. इथे मात्र हा बॉल डावेस्टीवर पडला आणि तिथनं बाहेर राहायला वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या पुढे सरकत असताना 34, अजूनही 9 धावा त्या विजयाकरता गरजेचे आहेत. योगेश म्हात्रे नाना ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला या डावामध्ये आतापर्यंत. इथे कोलटप्प्याचा बॉल होता, अगदी खोदून काढला त्याला. काऊ कॉर्नरमध्ये खेळलं, एक सिंगल ती मिळवली. आता सध्या त्यांचा रोल तो त्यांना ठाऊक आहे आणि मॅच सोपी आहे, त्यामुळे इथे विकेट ती सॅक्रिफाईस केली गेली आहे. माघारी परतत असताना आपल्याला नाना पाहायला मिळत आहेत. मात्र बाद होण्यापूर्वी या डावामध्ये जे महत्त्वाचं योगदान त्यांना द्यायचं होतं ते योगदान योग्य तऱ्हेनं त्यांनी आत्तापर्यंत दिले, कारण 34 धावा आहे 3 विकेटच्या पतनानंतर 43चा पाठलाग होत असताना. BTPL ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करताय. प्रत्येक वर्षी आपण ही भव्य दिव्य स्पर्धा जिची अनुभूती घेतो, यावर्षी डबल धमाका आहे, कारण भादवड प्रीमियर लीग शी संलग्न आपल्याला एक भव्य दिव्य स्पर्धा भादवड बी धमाका ती पाहायला मिळणार आहे. चांगला बॉल आहे खोलटप्प्याचा, तिथे फ्रंट ऑफ द स्क्वेअर जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललं, हलकाचं फंबल केलं आणि तिथे वेगवान दौड ती पाहायला मिळाली. 2 धावा त्या सुरक्षिततेनं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. अगदी सेफ तिथे फलंदाज तो आपल्या क्रीजमध्ये आपल्या घरामध्ये सुरक्षितपणे पोहोचला आणि 2 धावा तिथे कंप्लीट केल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 37 ऑन बोर्ड. रनिंग बिटवीन विकेट खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळाले. कॉलिंग विशेष म्हणजे दोघांमधलं खूप चांगलं होतं. एकाने कॉल दिला, दुसऱ्याने तो लगेचच स्वीकारला आणि त्यामुळे या 2 धावा त्या पूर्ण करण्यामध्ये यश आलं. 37ला 4 अशी स्थिती आहे. 3.2चा खेळ तो समाप्ती अखेरीस. इथे मात्र मोठ्या फटक्याकरता जायचं आहे, बॅटच्या कडेला लागला, तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र तो राहिला असफल. त्यानंतर आता मात्र 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. पिंटू पाटील काय बॅटिंग केली होती या आधीच्या मॅचमध्ये, लाजवाब खेळ तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. बक्षिसांची उधळण ती त्यांच्यावर झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती.
क्रिश नाईक सध्या स्ट्रायकर एंडकडे आहेत. चांगला बॉल आहे, कमी गतीने टाकला होता, तिथे स्वीप करण्याचा इरादा होता आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता तिसऱ्या पंचाची मदत घेतली. तिथे सॉफ्ट सिग्नल तो आलाय OUT आउटचा आणि आता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. हे मात्र टप्पा खाऊन आत आलेला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यानंतर OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. विकेटचं पतन ते होत असताना आपण सध्या पाहत आहे. रनआउटच्या माध्यमातून इथे पिंटू पाटील यांना माघारी परतावं लागेल. खूप चांगला खेळ तो प्रेक्षकांना अपेक्षित होता त्यांच्याकडनं, मात्र इथे रनआउटच्या माध्यमातून माघारी परतत असताना पाहायला मिळत आहेत. हरीश मालावकर ज्यांना मिळालेली ही एक महत्त्वपूर्ण सफलता, चांगली गोलंदाजी करतायत सध्या. 4 बॉल त्यामध्ये 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पाच धावसंख्येची इथे विजयाकरता गरज आहे. प्रमोद पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहत आहे. हरीश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंडकडे फलंदाज प्रमोद ज्यांना आपण फलंदाजी करत असताना पाहत आहे. इथे मात्र हा बॉल डाव्या यष्टीवर राहिला, तिकडनं अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती आता पुढे सरकते 39 या आकड्यावर. विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे आणि तुमच्याकडे खूप सारे बॉल ते शिल्लक आहे. जवळपास 14 चेंडूचा खेळ तो या मॅच मधला अजूनही बाकी आहे आणि त्यामध्ये 4 या धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र फुल टॉस बॉल होता, तिथे 1 रन, धावसंख्या 40. अगदी मॅचची औपचारिकता जणू बाकी राहिली आहे, कारण इथे 3 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र फटका तो हवेत आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षकांना बीट करतोय आणि खेळ खलास करतोय. बॉल सीमा रेषा पार, विजयी होतीये इथे टीम रेखाई 0303. विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. जे या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळत आहेत, आपल्याला जे लकी ड्रॉचे कुपन आहेत ते कंपल्सरी आपल्याला एक कुपन फाडायचं आहे. 130 खेळाडू आहेत आणि प्रत्येक खेळाडूला एक कुपन जे लकी ड्रॉचं कंपल्सरी आहे त्यांना एक कुपन ते फाडावंच लागेल. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे इथे मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे प्रतीक, ज्याने अगदी चांगला खेळ तो दाखवला. 3 विकेट त्यानं मिळवल्या 11 धावा खर्च करताना. ते प्रतीक ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या प्रतीक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे, जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते देऊन आपला सन्मान तो केला जाणार आहे. प्रतीक ज्यांना आपण मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत, त्यांनी 1 षटक टाकताना चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट्स मिळवल्या.
भरत डोंगरे यांच्या शुभ हस्ते आपण तिथे जो मोमेंटो आहे तो वितरित करतोय मॅन ऑफ द मॅच. विजयजी पाटील साहेब इथे मॅन ऑफ द मॅचचं जे गिफ्ट हॅम्पर आहे ते देऊन सन्मान करत आहेत. प्रतीक मॅन ऑफ द मॅचचं